हाय. तर आज सुट्टी होती माझी आणि जसं मी सांगितलेलं की काहीतरी मराठीमध्ये पण कंटेंट सुरू करीन. पण आणि आज माझी सुट्टी होती तर मी विचार केला मी जेवण बनवेन. जेवण वगैरे सगळं तयार आहे. त्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की तुम्हा लोकांना काहीतरी मराठीमध्ये कंटेंट द्यायचा होता म्हणून मी रेकॉर्डच नाही केला काय. पण असो, पण एक शॉर्ट म्हणून टाकू शकतो मी. तर म्हणून मी एक रेसिपी पाहिली, ती मी तुमच्यासोबत शेअर करतो की आणि ह्यासाठी तुम्हाला टोमॅटो बिलकुल पण नाही लागत. तर आणि आपल्याकडे तर कधी कधी असं असतं की कधी कांदा महाग आहे तर कधी टोमॅटो महाग आहे, तर मग करणार काय. तर मग म्हणून मग मी असंच एक विचार करत होतो की न टोमॅटोची जर भाजी बनवायची असेल तर कशी बनवायची. आणि बघत बघत मी 2-3 रेसिपीचे व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर मी असे 1-2 जे रेसिपी आहेत ते मी मिक्स केले आणि तेच मी तुम्हाला सांगतो. तर सिम्पल आहे. आता मी तर अमेरिकेत आहे तर मग मला तर काय ते भाजायला वगैरे मिळत नाही, कारण इकडे वेगळे बर्नर असतात. तर त्यावेळी ते फ्लेम वगैरे नसतात, तर ते हे इलेक्ट्रिकवाले असतात, ते असं हीट अप होतात, फक्त ते कॉईल असते ती तेवढंच. तर म्हणून मला तर काय मिळालं नाही करायला ते. तर मी कसं बसं केलं पण, आणि चव उत्कृष्ट म्हणजे अतिशय छान झालेली आहे अक्षरशः. तर म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करतोय. मला घामही येतोय कारण आता ही किचनमध्ये. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. थोडेसे आपण वाट्या घ्यायच्या खोबऱ्याच्या, सुकलेल्या खोबऱ्याच्या, त्याला भाजून घ्यायच्या छानपैकी. त्यासोबत धणे, आपलं जे होल धणा असते ती घ्यायची. त्यानंतर कांदा जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचा आणि तो चिरून घ्यायचा आणि त्याला भाजून घ्यायचा छान तव्यावर. त्यासोबत लसूण, कोथिंबीर, हो कोथिंबीरसुद्धा तुम्हाला भाजून घ्यायची आहे, आणि थोड्या मिरच्या. आणि नंतर मग ते सगळे मिरच्या हे करून ते पिसून टाकायच्या. आणि पिसल्यानंतर जर तुम्हाला पाहिजे की कढीपत्ता वगैरेचा थोडंसं चव पाहिजे त्यात, तर मग थोडंसं आपण हे टाकू शकतो, तेल टाकून त्यात कढीपत्ता टाका. तुम्हाला जिरा पाहिजे तर जिरा टाका. आणि नंतर मग ते जे पिसलेलं जो मसाला आहे तो टाका, अख्खा मसाला जो बनवलेला आपण. आणि त्यात वांगे चिरून टाका, असे चौकोनी चिरून. आणि त्यानंतर मग त्याला भाजा. पाणी टाका, चांगलं चांगलं गरम करून पाणी टाका. त्याने काय होईल की जे तरी आहे ती खूप छान येईल आणि वांगे पण पटापटा शिजतील. ते एकदा झाले की तुमची छान चविष्ट वांग्याची भाजी बिना टमॅटोची रेडी आहे. हे नक्की ट्राय करा आणि मला सांगा.